लोक पण ठेवले आणि सर आणि अजून एक महत्वाचं ड्यू डेट दिलेली असते ना ही त्याच्या आधी येतात 3-4 दिवस आणि गुपचूप येऊन ते मीटर घेऊन जातात. त्यांना जरी अडवलं की ड्यू डेट आहे आम्ही बिल पे करतोय तरी ऐकत नाही. माझ्या स्वतः सोबत सुद्धा यांनी घेऊन गेलेले तसं नाही केलं पाहिजे. समजा आणि नंतर अहो सर आहे तसं एक बिल दाखवा सर्वसामान्य ड्यू डेट काढून दे. मी स्वतः लाईव्ह केलेलं त्या दिवशी दाखवून. स्वप्नाली मॅडम ऐका ऐका हे जेवढे पण साहेब, अधिकारी एकदम बसलेत, छोटा दोन विषय मिनिटं, होता दोन त्या मिनिटं. दिवशी पण. ऐका ना हे जेवढे पण अधिकारी बसलेत ना गोरगरिबांसाठी अजिबात नाहीये. हे फक्त इंडस्ट्रियल एरियासाठी आहे. त्यांचे करोडो रुपये थकले त्यांना कट होत नाही काही नाही. फक्त हे काय करतात ना गोरगरीब लोकांचे 300 400 500 चेडीमेडी असेल ना त्याला म्हणजे समजा 5 तारीख असेल तर त्याच्यात 30 तारीखच्या अगोदरच आणि बोलायला जाऊ ना ते क्रॉस शब्द देतात की तुम्ही वापरता तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे. तुम्ही म्हणजे क्रॉसच प्रश्न एकही अधिकारी शिस्तीने बोलत नाही. तो त्याच्या दुर्माडी भाषा असते म्हणजे ठीक आहे ठीक आहे दादा आता आपण काय? काय करायचं साहेब नाही बघा हे आता सर्वसामान्यांच्या भावना आहेत ते आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ना. आलं का लक्षात. आपण याच्या पुढे सुधारणा करून द्या. आपल्या सगळ्या लोकांना तुम्ही समजावून सांगा की बाबा तक्रारदार आला तर त्याची तक्रारदार समजून घ्या. ती तक्रार व्यवस्थित सोडवा आणि कोणालाही ड्यू डेट दिली आहे त्याच्या अगोदर तुम्ही करा. 1-2 दिवस ठीक आहे ना. मला माहिती आहे की तुमच्याकडे माणसांचा प्रॉब्लेम तुम्ही 30 तारीख दिली तर 30 तारखेला नाही तुम्ही 1-2 तारखेला त्याच्यावर कारवाई करू शकता. 1-2 दिवस द्या. काहींचे प्रॉब्लेम असतो गरीब लोकांचे प्रॉब्लेम असतात. कधी कधी नसतं बिल भरायला. आपण कट टू कट जर करायला गेलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण ते पण समजून घ्यायला पाहिजे. ती अडचण आहे तर कधी कधी आपण माणूस म्हणून मानवतावादी थोडं याच्यावर हे केलं गेलं पाहिजे. थोडं या गोष्टी सुटतील. संवाद चांगला पाहिजे साहेब दुसरं काय नाही. सर सोनेरी ऑफिस मध्ये कोण ऑफिसर आहे फक्त तेवढं सांगा. 4 ते 5 वेळेला आम्ही लाईव्हला गेलो एकही अधिकारी नाही. सोनेरीला कोण आहे साहेब? सोनेरीला कोण आहे? तुम्ही तुम्ही आमची स्वतः लाईव्ह बघा. कधीच त्या ठिकाणी तुम्ही नव्हता. अनेक वेळा मी स्वतः सुद्धा गेलो तिथे मिळत नाही. फोन केला तर फोन उचलत नाही. मगाशी मी पण फोन प्रत्येक वेळेस फोन उचलतो. आणि सर नाही आता मलाही अनुभव आहे. आपण त्या दिवशी कोणाला फोन लावला? आपण कोणाला फोन लावला त्या दिवशी? मी स्वतः फोन लावला माझा फोन उचलला या साहेबांना लावलेला सोनवलीलाच लावलेला. हा, सोनवलीला. त्याच्यानंतर काटकर साहेबांना लावला. उचलला. हा काटकर साहेबांना नंतर यांना लावला नंतर. तुम्हाला फोन लावला तेव्हा उचलला. म्हणजे माझी तक्रार आहे. आमदाराचा फोन उचलत नाही साहेब. त्या दिवशी आम्ही साहेब लावले आपले फोन. आमदाराचा फोन उचलत नाही. त्यांच्याकडे मी म्हटलं तर यांचा काय तिथला तुमचा लाईन मॅनला कशा नंबर दिले तुम्ही? तिथला नंबर असेल मी कधी उचलला असेल मी तुमचीच बाजू घेतली या लोकांना सांगून किंवा यांचा तिथला यांचा प्रायव्हेट नंबर नसेल. खरंय ना. अरे किती आमदारांचे तर फोन उचला. सेव्ह तर करून ठेवा. साहेब मी कधीच नाही. मी तुम्हाला सांगतो मी शिक्षण विभाग सोडून कधी लक्ष देत नव्हतो. पण आता मला लक्ष द्यावं लागलंय तर किमान तुमच्याकडे नंबर असला पाहिजे आमचा सेव्ह. आमदार तू मला येते की नाही आमदार त्यावेळेला समजून घेतलं पाहिजे. फोन उचलला पाहिजे. काय वेळ आहेत का फोन करायला? याच्या अगोदर कधी माझा फोन आला का तुम्हाला? कधीच नाही आला. आणि मी कधी त्रास देत नाही तुम्हाला. बाकीचे लोक कसे मग तुम्हाला माहिती आहे की नाही आमच्या नगरचे वगैरे अॅग्रेसिव्ह होतात ना तसं मी तुम्हाला कधीपासून दिसतो का अॅग्रेसिव्ह होताना? कधीच नाही. आज ही आपली सामंजस्याची सभा आहे साहेब. बरोबर आहे की नाही साहेब? तुमचा रिस्पेक्ट ठेवून आपण या ठिकाणी तुम्ही कलर घालला. इथे आपल्या लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे. नाही सुटल्या शिवलकर साहेब तर ज्ञानेश्वर मात्र तुम्ही बघितलं असेल रेल्वेचं आंदोलन तुम्ही बघितलं साहेब. तुमच्या जीवनमानाचा प्रश्न होतो. म्हणजे मी फार डेंजर पण आहे. जेवढा शांत आहे तेवढा डेंजर पण आहे. लोकांच्या समस्या आहेत त्या साहेब सुटल्या पाहिजे. हे काय धमकी वगैरे नाहीये. हे मी तुम्हाला फक्त सांगतो साहेब. आम्ही पण तयार आहे. आपण घेऊ आपण आणि त्या ठिकाणी डेमो लावू आणि प्रत्येकाला आता ज्या ज्या तक्रार आल्या साहेब बदलापूरच्या त्या तुम्ही सगळ्या नोंदवून डोक्यामध्ये आणि त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. कोणाला बोलला चान्स देऊ नका. आलं का लक्षात? कारण पुन्हा काय होतंय पुन्हा मग अडचणी निर्माण होतात. आपली सहकार्य आमचे लोक आणि माझे नंबर फीड करून घ्या सगळ्यांनी. जरा माझी विनंती माझा नंबर फीड करा. लोकांना का आपण मानलं जातं? काही जर का कोणाचा ग्राहकांचा काही तक्रार असेल सोनवली सेक्शनच्या बाबतीत बिल भरायला सोनवलीला बोलवतात आणि तक्रार असेल एसटी पार्कच्या समोर एम्पायर जे आहे तिथे कोणतं तुमचं ऑफिस आहे का? तिथे का बोलवलं जातं लोकांना? तिथे ऑफिस आहे ना? नाही तिथे भेटतच नाहीत लोक. नाही तिथे कोणीच नाही भेटत. सोनवलीच्या ऑफिसमध्ये बोलतात फक्त बिल भरायचं आणि जर तुमचं मीटर कोणी काढून नेलं असेल तर एम्पायरला जा. मग 3 ठिकाणी का नागरिकांना लाईटचं बिल भरायला सोनवलीला जावं लागतं. लाईटचं बिल भरायला सोनवलीला जायचं. कनेक्शन साठी वगैरे काय होतं? लांब पडते सोनवली.
सोनिवली किंवा खरवई दोन्ही पण लोकांना हा विनाकारण शहरच आहे. कनेक्शन सेंटर आपल्याला 80 ते 90% ग्राहक ऑनलाईन होतात आणि कनेक्शन सेंटरला बरोबर पण नाही द्यायचं काम करायला आपलं कागदपत्र बंद होणार आहे. त्याने तुमचं जर काय एम्पायर आहे ना, एम्पायर जवळ आहे लोकांना. सोडली जरा कसं शहराच्या बाहेर पडतं. एम्पायर सुद्धा सर बदलापूर आणि अंबरनाथच्या बरोबर मध्यावर हा. पडतं. जर का बदलापूर गावातल्या लोकांना जर यायचं असेल तर ते एका साईडला कमीत कमी 60 रुपये रिक्षा द्यावे लागतात. 120 रुपयाची रिक्षा फेरी होते. त्यानंतर इथे आल्यानंतर ते काम होईल त्याची 100% खात्रीच नाही. ते बघा, अशा ते प्रकारे तुम्हाला शेवटात आलं. ग्राहकांना तुम्ही नाडू नका ना. बघा साहेब, जर का तुम्ही स्वतःला या सामान्य जनतेच्या खुर्चीत बसवा आणि तिथून तुम्ही विचार करा की जर 120 रुपये तुम्हाला एका तक्रारीसाठी जर द्यावे लागणार असतील, 120 रुपये आज गोरगरिबांना जरी आपण किती मोठे डोलारे सांगत असो, मजुरी सुद्धा नाही, तेवढी कमाई नाहीये लोकांना 120 रुपये फक्त एका छोट्याशा कामासाठी द्यायला. जर का तुम्ही सोनवलीला आहे तर तुमचं सोनवलीला ठेवा ना. आपण एक मीटिंग करू, हा. बोलून घ्या. आनंद आता आपण करूया. आता बराच वेळ झाला. आणि आपण काय दीड जास्त दोन तास बोलून बसलोय. करायचं. आपण 11 महिन्यापासून तुम्ही पण या. ऐका ना, बैठक लावा, तुम्ही मीटिंग घ्या, तुम्ही त्याप्रमाणे action घेत घ्या ना साहेब. बोलून घेतो पुढचा. सर एक लास्ट मुद्दा आहे. 2 मिनिट जरा. हा बरोबर तुम्ही बोला. ऐका ना, ज्या वेळेला तुम्ही पाठीमागचं सगळं आकारणी करताना तसं अपघात विमा लोकांसाठी का नाही करत? म्हणजे समजा उद्या परवा शॉर्ट सर्किट झालं, तर ते काही झालं एक्सिडेंट, तर एकच त्याच्या विमा ठेवला पाहिजे ना लोकांसाठी, इन्शुरन्स म्हणून. ते जसं पाठीमागचं तुम्ही कसं आकारता ना तुमच्या विषय महत्वाचा. बरोबर तुम्ही सांगितलं, विषय फार महत्वाचा हा आहे. विषय मान की माझ्या शाळेचा एक विद्यार्थी तिथे आपल्याकडचे जे वरचे हाईट केला होते ना, एकदम खाली होते आणि तो ते पत्र्यावर चढला होता. मला आठवतं हा, काय बॉल भाजला होता विद्यार्थी. अशा काही दुर्घटना जर आपल्याकडे घडल्या तर आपल्याकडनं काहीतरी असं ठेवलं पाहिजे इन्शुरन्स, विमा. त्यांचा पॉईंट बरोबर. आता काय असं सगळ्याच ठिकाणी असं व्हावं असं अपेक्षा नाही, पण समजा घडलं तर तुमच्या कर्मचाऱ्याला तुम्ही देतात. पण समजा एक नागरिक म्हणून जर असं काय घडलं, आपल्या MSCBचा काहीतरी हलगर्जीपणा तिथे दिसतोय, तर त्यावेळेला तिथे विम्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. तो माझी तुमच्या खात्यात जर नसेल तर तुम्ही वरिष्ठांना सांगा, प्रस्ताव तयार करा. परत त्याकरता माझं पत्र बदल, मी तो पत्र बदल. बरोबर. आलं का की अशी अशी मागणी आहे की अशा केसेस घडतातच. अशा केसेस घडल्या की त्यावेळेला बाबा MSCB कडनं त्याला काय लाभ देत आहे त्याला ते बघितलं पाहिजे. आर्थिक मदत. बरोबर आहे की नाही? आर्थिक मदत म्हणजे काय अडचण आहे, अपघात झाला, मृत्यू झाला, याला काय करता येऊ काय शकतं करता येईल? याच्यावर मी तुम्हाला एक पत्र देतो, त्यावर तुम्ही वरिष्ठांना फॉरवर्ड करा. ते निश्चितपणे तुम्ही एखादा प्रोजेक्ट तयार केला ना तर साहेबांचा चला दादा शेवटचं बोला आता काय. मी म्हणत होतो आता जसं इन्शुरन्सचा त्यांनी सब्जेक्ट मांडला, जर बेसिकली टेक्निकली जर बोललं झालं जसं की प्रत्येक काही ठिकाणी शॉर्ट सर्किट हा जो पार्ट होतो बरोबर. आता त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट मध्ये तुमच्या महावितरण करणं प्रत्येक सोसायटीमध्ये सेफ्टी जसं सर्किट ब्रेकर असतात तसं इन्स्टॉल करा, जेणेकरून कधी काय शॉर्ट सर्किट पहिला सर्किट जो ब्रेक होईल तो त्यामुळे सोसायटी सेफ राहील. दुसरा एक गोष्ट जसं ते डिपॉझिटचं साहेबांनी सांगितलं की सामान्य माणसाला जाऊन तक्रार निवारण करण्यासाठी रिक्षाचा जो खर्च येतो, याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं जर असं होत असेल की तुमचं पर्टिक्युलर ऍप्स बनवा की लोक त्या ऍप्सवर कंप्लेंट आपली दर्ज करते, तुमचा पर्सन डायरेक्ट येऊन ती व्हिजिट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तशी असेल ना आपल्याकडे तक्रारसाठी आहे ना. त्याची पण जनजागृती करा ना साहेब, लोकांना कळेल की तुम्ही होऊ शकता, कंप्लेंट नोंदवू शकता, आता शिवणकर साहेब, आपण जनजागृतीसाठी काही पॅम्पलेट तुमचे असतील तर त्याच्यामध्ये बाबा लोकांच्या काही तक्रारी आहेत त्या या साईडवर कळवा, असं आपल्याकडे आहे का त्याच्यामध्ये? ते पण जरा बघितलं पाहिजे. एक काम करा ना, एक सोपी आयडिया करता येईल आपल्याला. तुम्ही जे आपण मीटरची केबिन असते की नाही सोसायटीचे, तिथे एक मस्त चिटकून टाका ना की बाबा कोणाला याच्या संदर्भात काही तक्रार असतील तर या संपर्क नंबरवर त्यांची नाव घ्या. बरोबर की नाही? ते एक बरं होऊन जाईल. ते करा, पण तुम्ही प्राधान्याने करा. साहेब ते बिलामध्ये सुद्धा नमूद करू शकतात ईमेल फोन बिलामध्ये. बिलात आहे. बिलात आहे. हा, ते कोणी वाचत नाही. कोण नाही वाचत. ते काय कसे बोलतात ते पण लोकं वाचत नाही. चला आता विषय संपलेला आहे. देतील ना. ते पण घ्या ना, साहेब साहेब. नाही सांग. हा ना बैठक बघा आता साहेब विनंती अशी आहे मग आता काय म्हणतात? की आपल्याला ज्या काही तक्रारी आहेत, सर्वसामान्य एक मिनिट थांबून सर. आपण पुन्हा याच्यावर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या की नाही, आजची तारीख आहे किती? 20.
पुन्हा 20 एप्रिलला आपण भेटणार हो, बरोबर. सर. मी ठरलेलं आहे माझं की आता समजा आज आपण कारवाई केली केली. तर एक महिन्यापर्यंत त्यात काय फरक पडला का आपण करू. तर तुम्ही लगेच आता शिवलकर साहेबांचा नंबर तुमच्याकडे सुरळकर. सुरळकर. मग तुम्ही साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन साहेब उद्याच या लोकांना पण तुम्ही ताबडतोब तक्रार कुठं आहे तिथे सोसायटीमध्ये नवीन मीटर लावा, त्यांची काय तक्रार ते बघा हो. आणि काय सूचना फलक वगैरे असतील तर तुम्ही सुरू करा आपल्या पद्धतीमध्ये बरोबर? आणि बरोबर 20 तारखेला आपण भेटू. साहेबांना वरून तिकडनं कल्याण कोणाची गरज आहे का आपल्याला. मग आपण 20 एप्रिलला भेटणार पुन्हा बरोबर आहे की नाही. 20 एप्रिलला आपण पुन्हा भेटणार. आजची बैठक झाली त्या बैठकीत जे काय विषय ठरलेत ते विषय त्या ठिकाणी क्लिअर झाले की आपल्याला समजेल समाधान काय. ते बाईट नाही देणार का आता? सक्ती नाही अजून असं. एक बाईट सांगितलं ना. बाईट. नाही, त्यांनी कोणाची झालेला? बैठकीत काय घडलं आता आपण बैठक घेतली थोडं नाही, आम्ही स्वतः पूर्णपणे तुम्हाला एक महिन्याने सांगू आणि मुद्दा मी आताही हा. सांगितलं की 2-3 सोसायटी तुम्ही सांगा 4-5 आता अचानकपणे आले तर काय करायचं ते सांगा. अचानकपणे आणि पोलीस प्रशासनाचा दबाव आणणं नाही, पोलीस तुला ते सांगून प्रशासनाचा ठेवा. दबाव- पोलीस प्रशासनाचा दबाव आणू नका एक मिनिट. कोणत्या सोसायटीत. आपल्याला गोरगरीब जनता आहे त्यांच्यावर हा. नको पोलीस प्रशासन- कल्पना दिल्याशिवाय आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये आदर्श यंत्रणा शाळा करू. महत्त्वपूर्ण बैठक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या दालनामध्ये सुरू आहे आणि अनेक महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कारभाराविरुद्ध मागील अनेक दिवसामध्ये आपण पाहिलं नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले. टीओडी मीटरचा विषय असलेल्या संदर्भात आपण जर पाहिलं तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी पाहू शकतो बैठक घेतलेली आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांशी जे जे प्रश्न विचारले ना संवाद साधत आहेत. समजा मंत्री महोदय त्या ठिकाणी नसले तर आम्हाला लेखी उत्तरे काय करायचं तर ते पूर्ण चौकशी करून त्या गोष्टीवर निरासन करता येईल. सरांची आता फक्त एवढंच आहे की आता आपल्याकडे जी काही- माहिती ते देत नाही पण काय ठीक आहे, चला त्यांनाही अडचण नको पण ते आता आपल्याला प्रॉमिस करताय की बाबा असं काय होणार नाही म्हणून. ओके, चला, थँक्यू. पण लक्ष द्या साहेब. साहेब, नंबर सेव्ह करून घ्या. हा? तुम्ही थांबताय ना, तुम्ही थांबा ना, तुम्ही येऊ द्या ना. हा. बसून घ्या ना, बसून घ्या ना. बसून घ्यायचं. नाही बोलतील फक्त तुम्ही बाजूला बसा. तुम्ही बाजूला बसा. त्यांना बाजूला बसू द्या फक्त त्यांची बाईट नाही केली.